प्रासंगिक पहिलं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या हातानं 9 पावलांचा रन पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच बॅट चेंडूचा तितकासा चांगला संपर्क झाला नाही. चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव मात्र जोडली जाईल धावपटलावरती. एखाद्या वेळेला मात्र धावफलकाला श्री गणेशा केला जाते. धावसंख्येला सुरुवात केली जाते. वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येला केलेली गेली ही सुरुवात मात्र आपण पाहतोय धावसंख्या धावपटलावरती 1 लावून जाईल. अतिशय चांगलं आयोजन, त्या चांगल्या आयोजनामध्ये चांगली स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत असताना आपण पाहतोय. दाबेकर संघाची धावसंख्या धावपटकावरती आले 1. प्रथम षटक मार्गस्थ आपण पाहतोय गोलंदाज दीपक यांचा. रिव्हर्स स्वीपचा अवलंब, इथून मात्र नक्कीच फटका जरूर चांगला आहे, परंतु फटका ट्रॅव्हल झालाय तो परत एकदा डिक्लेअर झोनमध्ये आणि अजून एक धाव मात्र मिळेल ती दाबेकर या संघाला. प्रथम फलंदाजी आले वाटेला 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आले. तर आज जे उपस्थित लाभलेत किशोर सीताराम जाधव यांचा इथं मात्र स्वागत सन्मान केला जाईल आयोजकांच्या माध्यमातून. आपण पाहतो आयोजक दाबेकर क्रिकेट क्लब यांच्या वतीनं मात्र किशोर सीताराम जाधव यांचा स्वागत केला जाईल. गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथून मात्र नक्कीच लेट कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅकफुटर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आलाय. नक्कीच गोलंदाजाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं चांगले फटके होते, तदनंतर मात्र डिक्लेअर झोनमध्ये गेलेले हे फटके. तदनंतर आपण पाहतोय तिसरा चेंडू निर्धाव आलाय. पंच काहीतरी सूचना करत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय. धावसंख्या धावपटलावरती 2. पहिलं षटक मार्गस्थ जवळ आहे. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय आणि या सामन्यामध्ये नक्कीच रंगत वाढेल यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाजी मार्फत दीपकचा हा चेंडू नक्कीच कोरड्या टप्प्यात होता. हलक्या हाताने खेळून काढला, नक्कीच सन्मानजनक स्थितीनं खेळून काढलाय. एकही धाव पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न होता परंतु फलंदाज नकार देतात. एका धावेवरती मानावं लागेल समाधान. एका धावेने संघ मात्र पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ असताना 3 ही धावसंख्या धावपटलावरती लगावली जाते. आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या दाबेकर संघाची अतिशय उत्कृष्ट नक्कीच सुरुवात असेल, सावधरित्या सुरुवात असेल. मात्र आपण पाहतोय नक्कीच चांगलं असं आयोजन आणि चांगल्या आयोजनामध्ये ही भव्य दिव्य अशी लढत दाबेकर विपक्ष खरोशी संघाचा गोलंदाज आपण पाहतोय दीपक यांना. नक्कीच या चेंडूवरती झेल उडाला गेला. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहायचं आहे. झेल मात्र जज करू शकले नाही. झेल मात्र सुटला जातोय. धावा मात्र मिळतील या चेंडूवरती नक्कीच 2. टोटल स्कोर ऑन मूव्ह आपण पाहतोय. तिसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न केला गेलाय आणि अक्षरशः डोल्याच्या समोरून मात्र अतिशय चपलाईनं मात्र नक्कीच 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 6. स्कोर मूव्ह ऑन 6 आपण पाहतोय. 6 धावसंख्या धावपटलावरती येतोय. दीपक याच्या गोलंदाजीत अजूनही 1 चेंडू बाकी असेल. नक्कीच तिथं कुठंतरी झेल होता. झेल सुटल्यानंतर आपण पाहाल यात आलेल्या 3 धावा बरंचसं काही सांगून जातील. गोलंदाजी मार्कवर दीपक यांना आपण पाहतोय शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. या चेंडूवरती मात्र नक्कीच बॅटची कडा उडाली. शेट मात्र टिपला जातो यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. इथून मात्र फलंदाज बाद होतील. अक्षय पहिला हादरा मात्र दाबेकर संघाला मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक हादरा मिळालाय. तो अक्षयच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं अक्षयनं 5 चेंडूंचा सामना केला. 3 धावसंख्या मिळवल्या आणि नक्कीच एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय रिप्ले बॅकमध्ये. अतिशय चांगली उत्कृष्ट क्लिअरिटी आणि आपण पाहतोय क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून दाखवले जाते 22 लाईव्ह टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अतिशय चांगलं लाईव्ह प्रक्षेपण. पाली चॅलेंजर्स आणि मांगर या संघाचे जर कोणी प्रतिनिधी आले असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पाली चॅलेंजर्स आणि मांगर संघाचे संघनायक किंवा प्रतिनिधी कोणी आले असतील तर आयोजकांशी लगेचच संपर्क साधायचा आहे. पाली चॅलेंजर्स आणि मांगर दोन्ही संघाचे कोणी प्रतिनिधी किंवा संघनायक आले असतील तर लगेचच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. रुपेश वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलं तर रुपेश आपण पाहतोय पूर्वार्ध चालू आहे. दाबेकर संघानं प्रथमतः फलंदाजी वाटायलेली असताना धावसंख्या आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्ती अखेर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावसंख्या धावपटलावरती लगावली गेले. गोलंदाज रुपेशचा पहिला चेंडू आपण पाहतोय. लय बिघडली झाले. पंचांचा इशारा लय 9 चेंडू
आणि या चेंडूवरती नक्कीच पुढच्या चेंडूवरती फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या फ्री हिटच्या चेंडूवरती किती धावसंख्या मिळवण्याचा प्रयत्न असेल या फलंदाजाचा आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं गोलंदाज रुपेशची मात्र लयबद्धता बिघडली गेली. अतिशय खराब असा चेंडू फेकला तो रुपेशनं. तदनंतर मात्र आव्हान धावसंख्येनं धावसंख्येमध्ये भर पडले. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 7 धावपटलावरती लगावले गेले धाबेकर संघाची. परत एकदा नक्कीच लय बिघडली गेले. पंचांचा इशारा आलाय. 9 चेंडू फ्री हिट होती आणि फ्री हिट कंटिन्यू असेल आणि नक्कीच गोलंदाज बाद असेल. 2 बिमर झालेत. ही चुकी घडणं नक्कीच पूर्वार्धामध्ये खूप महागात पडेल की काय आता खरोशी संघाला. अक्षरशः दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज येतो, त्यानंतर मात्र 2 चेंडू बिमर फेकतोय. अजूनही षटकातील एकही लिगल डिलिव्हरी फेकली नाही आहे. 2 अनलिगल डिलिव्हरी आपण पाहिल्यात आणि 2 अनलिगल डिलिव्हरी 2 ओव्हरहाईटीचे चेंडू फेकल्यानंतर मात्र पंचांनी गोलंदाजाला मात्र बाद केलंय. या सामन्यामध्ये हे षटक फेकू शकणार नाही आहेत. तदनंतर मात्र नवीन गोलंदाज मैदानावरती येतोय आपण पाहतोय. उमेश हा गोलंदाज आलाय आपण पाहतोय. अतिशय चांगलं हे आयोजन. या आयोजनामध्ये मात्र ही दुसरी लढत आजच्या दिवसातील दाबेकर विपक्ष खरोशी अशी ही लढत मैदानामध्ये आपण चालू सामना पाहतोय. खरोशी संघाचा गोलंदाज आलाय. परत एकदा नक्कीच लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांचा इशारा आलाय. वाईटचा अवांतर धावसंख्येने भर पडेल. टोटल धावसंख्या मात्र या अवांतरच्या स्वरूपाने आपण पाहतोय 9. पहिले 3 चेंडू जर विचार केला रुपेश गोलंदाज होते. 2 चेंडू 9 बिमर फेकले. तदनंतर मात्र हा वाईड आलेला वाईड मात्र नक्कीच धावसंख्या 1 देऊन जाईल. टोटल 9 धावसंख्या पाहिली. परत एकदा वाईटचा इशारा नक्कीच पंच आमच्याकडे बोलतील. वाईटचा इशारा आला. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 10 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये कुठेतरी वाटत होतं की फलंदाजांना झगडावं लागतंय, परंतु दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच बोनसच्या स्वरूपामध्ये या धावसंख्या खर्च केल्या जातात. कोणतंही मात्र नक्कीच कष्ट न करता या धावसंख्या मिळवतात. हा चेंडू नक्कीच फुलटॉस होता. हरीश पांडुरंग जाधव यांचाही आयोजकांच्या माध्यमातून स्वागत सन्मान केला जाईल. पण त्यांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपात नक्कीच ही एक धाव ऍड केली जाईल. टोटल 11 धावसंख्या धावपटलावरती येतात आपण पाहतोय. आतापर्यंत फक्त 1 लिगल डिलिव्हरी फेकली या षटकामध्ये. तर धावसंख्या मात्र नक्कीच खर्ची केली असेल या षटकामध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत 4 धावसंख्या 3 आव्हांतरच्या स्वरूपामध्ये. तर तदनंतर मात्र नक्कीच 1 लिगल डिलिव्हरी फेकत ही लेग बायच्या स्वरूपात म्हणजे तीही अवांतर स्वरूपामध्ये जोडली जाईल. आपण पाहतोय फलंदाजीसाठी तयार आहे प्रमोदनं मात्र नक्कीच 6 हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. तिथं क्षेत्ररक्षक स्वतः फॉलोथरमध्ये अडवण्याचा प्रयत्न करतील गोलंदाज. तद्वर मात्र मिळेल ही एक सिंगल रन. एका सिंगल रननं मात्र संघ पुढे सरकतोय. टोटल आपण पाहतोय 12 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करत असताना दाबेकर संघ तसेच विरुद्ध आपण पाहतोय खरोशी संघाची आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आव्हानाच्या स्वरूपाने नक्कीच जास्तीत जास्त धावसंख्या खर्ची करण्याचा मानस मात्र राहिला आहे तो गोलंदाजांचा. कुठेतरी लयबद्धता बिघडली गेली. अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी मात्र करावी लागेल. इथून मात्र नक्कीच पंचांचा इशारा असेल. सफल होऊन खेळण्याचा रिव्हर्स स्वीपचा अवलंब केला गेला होता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. अगदी लाईन अँड लेंथ मात्र अचूक टप्पा पकडला गेला आणि नक्कीच अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी आपण पाहाल. रिबॅकमध्ये पाहतोय रिव्हर्स स्वीपचा अवलंब. तदनंतर मात्र टप्पा पडला. इन स्विंगचा हा चेंडू सरळ यष्ट्यांच्या वरून गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता फ्रंट फुटवरचा हा चेंडू नक्कीच डीपमध्ये प्रोटेक्शन लगावलं गेलं. क्षेत्ररक्षक आहेत तद्वर मात्र एकेरी पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केला गेला आहे आणि वॉटर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. नक्कीच 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या आहेत आणि आपण पाहतोय 2 धावेनं संघ पुढे सरकले. टोटल धावसंख्या आता पाहतोय फलकावरती 14 धावसंख्या धावपटलावरती. अतिशय चांगली फलंदाजी मात्र नक्कीच धावसंख्येला आकार देण्याचं काम या 2 फलंदाजांच्या माध्यमातून राहिलंय. प्रमोद आणि साई अशी ही फलंदाजांची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. एक गडी नक्कीच बाद झालाय. त्यानंतर मात्र डाव सावरला गेलाय. हा चेंडू नक्कीच बॅकवॉटर जाऊन परत एकदा पंच करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव पळून पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न विकेट किपरकडे थ्रो येईपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज आपल्या पिचमध्ये नक्कीच सेफ पोचलेत. नक्कीच 2 धावा मिळतील. परत एकदा टोटल धावसंख्या पाहतोय आपण 16 धावसंख्या. इथून मात्र नक्कीच दाबेकर संघाचा प्रयत्न मात्र नक्कीच शर्तीचे चालू आहेत. या प्रयत्नांना नक्कीच वाव देण्याचं काम मात्र दोन्ही फलंदाज करत आहेत. जसा फटका घेतला तसं लगेच धाव सुटले. त्यानंतर मात्र 2 धावसंख्या पळून पूर्ण केली. अक्षरच्या डोल्याच्या समोरून त्याच्या चपलाईनं मात्र 2 धावसंख्या पळून पूर्ण केल्या. परत एकदा आपण पाहतो बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होते. स्ट्राईक रोटेशन फक्त केली जाईल. त्यानंतर आपण पाहतो एक सिंगल धावपटलावरती ऍड केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय
2 षटकाच्या समाप्ती अखेर दाबेकर संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 17 धावसंख्या. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल आपण पाहतोय 17 धावसंख्या धावपटलावरती एका गड्याच्या बदल्यामध्ये. तर आपण नक्कीच प्रमुख मान्यवर पाहतोय या सामन्याचा आनंद घेत असताना नक्कीच दाबेकर गावचे सर्व ग्रामस्थ आणि या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि क्रिकेट रसिकांचं मी सुयोग कोहली, गव्हाण, उल्वे नोट सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो आणि घेऊन चालतोय मैदानामध्ये, जिथं आपण पाहतोय सामना दाबेकर आणि खरोशी. नक्कीच मंचकावरती आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची अशी उत्कृष्ट आणि भव्य दिव्य अशी मूर्ती आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं आपण देऊया मानाचा मुजरा आणि चलूया मैदानामध्ये, जिथं आपण पाहतोय नक्कीच चांगली स्पर्धा, चांगला सामना आपल्या भेटीला येत असताना गोलंदाज आपण पाहतोय राज. झेल उडाला गेलाय आणि नक्कीच मिड ऑन रिझन मध्ये अतिशय चांगल्या रीतीनं नक्कीच उत्कृष्ट दर्जाचा झेल मात्र टिपला गेलाय झेल आणि इथून मात्र संपेल नक्कीच प्रमोद या फलंदाजाचा खेळ. प्रमोद मात्र बाद होऊन तंबूच्या असायला येत असताना आपण पाहिलं प्रमोदनं 1 चेंडूचा सामना केला, 1 धाव मात्र मिळवली, म्हणजे नक्कीच स्वतःवरती नाराज असतील. आतापर्यंत फक्त 1 चेंडू फेस करत असताना नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती लगेचच मिड ऑन रिझन मध्ये अतिशय चांगला झेल विनायक या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मात्र नक्कीच टिपला गेला आणि इथून मात्र बाद व्हावं लागतंय ते फलंदाज प्रमोद यांना. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. रोशन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय गोलंदाज राज परत एकदा बॅकफुटर येऊन पंच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत तिथं परंतु क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवू शकले नाही आहेत. चेंडू मात्र चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, एक सिंगल रन ऍड केली जाईल. फक्त स्ट्राईक रोटेशनचं काम मात्र या चेंडूवरती झालंय आणि आपण पाहतोय एका धावेच्या सहाय्यानं धावसंख्या धावपटलावरती आली ती 18. आणि आपण पाहतोय या पुढील होणारा सामना पाली चॅलेंजर्स आणि मांगर. इनिंग ब्रेक्समध्ये लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाईल. जर प्रतिनिधी किंवा कॅप्टन्स आले असतील तर लगेचच आपण टॉस बॉक्सकडे यायचं आहे. पाली चॅलेंजर्स आणि मांगर या दोन संघादरम्यान पाहूया आपण चालू लढत पाहतोय दाबेकर आणि खरोशी. या चेंडूवरती मात्र काय देखना फटका सजवला गेलाय. चेंडू मात्र चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येईल हा षटकार, नक्कीच या इनिंग मधील पहिला षटकार. फलंदाज आपण पाहतोय रोशनच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका षटकार. किशोरजी सीताराम जाधव या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. पाली चॅलेंजर्स आणि मांगर या दोन संघादरम्यान अतिशय चांगला देखना फटका आपण पाहिला तर रोशनच्या माध्यमातून 6 धावसंख्या पुढे सरसावली. 24 धावसंख्या नक्कीच उभारली गेली आतापर्यंत. हा चेंडू परत एकदा फ्रंट फुटर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला काय. चेंडू मात्र ट्रॅव्हल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. येईल चौकार. चौकाराच्या साह्याने नक्की धावसंख्या पुढे सरसावेल 28. आपण पाहिलं तर खरोशी आणि दाबेकर या दोन संघाचा जेव्हा नाणेफेकीचा कौल झाला, खरोशी संघाच्या संघनायकाला आम्ही विचारलं होतं, ते बोलले होते की कुठेतरी 24 ते 25 धावसंख्येपर्यंत आम्ही या फलंदाजांना रोखण्याचं काम करू. परंतु आतापर्यंत पाहिलं ज्या रीतीनं दाबेकर संघाच्या संघनायकानं जी आपल्या समोर इंटरव्ह्यू दिली होती त्यामध्ये ते म्हणाले की नक्कीच त्यांनी जे आव्हान दिले ते आव्हानापेक्षा जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा मनसुबा आमचा असेल आणि त्या मनसुब्यावरती मात्र नक्कीच सफल ठरत असताना दाबेकर संघाचे हे 2 फलंदाज आतापर्यंत पाहिलं तर 2 फलंदाज बाद झाले. तदनंतर मात्र रोशन आला. रोशननं मात्र 3 चेंडूमध्ये नक्कीच हाहाकार माजवलाय. फलंदाजीमधील आक्रमकता दाखवून दिली आपल्या. पुढचा चेंडू रोशनसाठी हा मात्र खोलवर टप्प्याचा अतिशय चांगला चेंडू ऑफ यॉर्करचा प्रयत्न केला गेला आणि उत्कृष्ट दर्जाचा चेंडू मात्र फेकण्यात यश आलंय ते गोलंदाज राजला. राज आपण पाहतोय या षटकामध्ये हाताळत होता हे षटक. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. धावसंख्या खर्ची केली ती 12. टोटल धावसंख्या 1 धावपटलावरती पाहतोय 29 धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 29 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय दाबेकर संघाची. नक्कीच सी बहिरी नवलाई चषक 2025 पर्व 4था आपण अनुभवतोय आणि या 4थ्या पर्वामध्ये ही लढत अतिशय चांगल्या दर्जाची लढत होत असताना परत एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू नक्कीच झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचले गेले. झेल मात्र टिपला जाते. फलंदाज मात्र इथून बाद होतील. साई
जे सलामीला आले होते नक्कीच साई मात्र बाद होते. 9 चेंडू 8 धावसंख्येचा नक्कीच त्यांनी योगदान दिलं आपल्या संघासाठी. महत्त्वाची फलंदाजी राहिली त्यांची, चांगली पार्टनरशिप बिल्ड करू शकले. नंतर मात्र या चेंडूवरती त्यांना बाद व्हावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. पाहतोय आपण शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. नंतर मात्र चांगला फटका होता, तितका चांगला झेल मात्र एक्स्ट्रा पॉईंट मध्ये पकडला गेला. नक्कीच क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून अतिशय चांगला झेल पूर्ण केला गेला आणि फलंदाज मात्र बाद झाले. ते साई नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत गणेश यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण आलेत 5व्या क्रमांकासाठी. रोशन ज्यानं आतापर्यंत एक षटकार चौकार मिळवत 12 धावसंख्येवरती खेळतोय. 4 चेंडूंचा सामना केलाय. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. विनायक नक्कीच आपण पाहिलं जो शॉर्ट एक्स्ट्रा मिड ऑनला ज्याने झेल घेतला होता तो गोलंदाजमध्ये आलाय. या चेंडू परत एकदा फ्रंट फुटवरती आलेत आणि चांगला देखना फटका. क्रिकेटमधील मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हर रेझरमध्ये. वॉट अ शॉट, नक्कीच ग्लोरियस शॉट पाहायला मिळाला. अतिशय चांगला देखना फटका एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या वरून षटकार आलाय आणि अतिशय चांगला क्रिकेट मात्र ज्याच्या माध्यमातून दाखवलं गेलं तो रोशनला आपण पाहतोय. बघितलं आपण तर फ्रंट फुटवर आले तर नंतर क्लिक केला आणि बॅटचा स्वीट साऊंड ऐकायला पाहायला मिळाला. आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या बाहेर षटकार आलाय. तदनंतर मात्र नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. षटकार आल्यानंतर मात्र कोणतेही शफल न होता आणि कोणतेही मात्र मुभा दिली नाही आहे नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी. डॉट चेंडू आले. धावसंख्या आपण पाहतोय 4थं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज विनायकचं. टोटल धावसंख्या 35 या आकड्यावरती आहे. 6 चेंडूंमध्ये आतापर्यंत 18 धावसंख्येवरती पोहोचलाय. 300च्या स्ट्राईक रेटनं तो रोशन हा चेंडू नक्कीच हलक्याने खेळून काढलाय. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये नक्कीच ही धावसंख्या येईल. पंचांचा इशारा आलाय लेग बाईसचा. या एक धाव्याने संघ पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 36. स्ट्राईक एंडवरती येतील गणेश. नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक एंडवरती येईल. मागच्या आपण षटकामध्ये पाहिले शेवटच्या चेंडूवरती साई बाद झाले होते. तदनंतर गणेश दाखल झाले. गणेश मात्र आता स्ट्राईक एंडवरती आलेत. परत एकदा फ्रंट फुटवरती खेळले. तिथून मात्र क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाने केली गेली चुकी. नक्कीच प्रोटेक्शन आहे पाठीमागं. तद्वर मात्र नक्कीच चेंडू कव्हर करी गेल्यानंतर तिहेरीचा प्रयत्न, 3ऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र हा प्रयत्न ठरलाय सफल आणि या 3 धाव्याच्या साहाय्याने संघ पुढे सरकतो. नक्कीच आपण 39 रन स्कोर काढ. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आपण पाहिलं तर दाबेकर संघाच्या संघनायकानं जो मनसुबा आखला होता त्या मनसुब्याला मात्र आकार साध्य करत असताना आपण पाहतोय जो प्रयत्न केला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून अतिशय चांगला प्रयत्न आहे. सिंगल डबलवरती तितकंच लक्ष दिलं जातंय. तितकंच लक्ष नक्कीच तिहेरी धाव असेल तर त्याच्यावरतीही लक्ष दिलं जातंय. तदनंतर आपण पाहिलं तर मोठे फटके या इनिंगमध्ये बरेचसे मोठे फटके आलेत. आपण पाहिलं तर रोशनच्या माध्यमातून 2 षटकार पाहायला मिळाला, 1 चौकार पाहायला मिळाला. म्हणजे नक्कीच सुरुवात चांगली दमदार सुरुवात जरूर झाली आहे दाबेकर संघाची. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतील विनायक. आतापर्यंत नक्कीच चांगला समाचार घेतलाय तो रोशननं. 7 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची खेळली गेली. संघासाठी नक्कीच महत्वाचं योगदान विनायकच्या माध्यमातून आलंय. परत एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटच्या टो एंडवर चेंडू आदळला गेलाय. क्षेत्ररक्षक येतील मिड ऑफचे. तिथपर्यंत मात्र नक्कीच 2 धावा पडण्याचा उदी होता आणि या 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 41 ऑन स्कोर कार्ड. 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावसंख्या म्हणजे नक्कीच चांगली धावसंख्या आहे. सुस्थितीमध्ये नेण्याचं काम मात्र या 2 फलंदाजांच्या माध्यमातून केलंय. हे नक्कीच आव्हान. 41 स्कोर कार्ड आपण पाहतोय. नवीन फलंदाज स्ट्रायकिंगवरती आहे तो रोशन. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली. महत्वाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परत एकदा नक्कीच फुल टॉस चेंडू होता. चेंडूवरती झेल उडाला गेला. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही आहे. अखेर मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात. नक्कीच 3ऱ्या धावेचाही प्रयत्न केला गेलाय आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना नक्कीच हाही प्रयत्न राहिलाय सफल आणि 3 धावाच्या साहाय्याने मात्र हे षटक समाप्त होते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 44. 44 ऑन स्कोर कार्ड. त्यामध्ये आपण पाहिलं तर रोशनची राहिली 9 चेंडू 23 धावसंख्येची खेळी राहिली. अतिशय निर्णायक ही खेळी आणि आपण पाहतोय प्रेझेंटेशन तिथंच होतं. तर आपण पाहतोय उत्तरार्धामध्ये 24 चेंडू 45 धावसंख्येची गरज असेल खरोशी संघाला जिंकण्यासाठी.
काय रणनीती असेल फलंदाजांची. 24 चेंडू जेव्हा 45 धावसंख्या करायच्या, नक्कीच कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळणं खूप गरजेचं असेल, परंतु काय रणनीती असेल. आपण पाहतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथं नाणेफेकीचा कॉल केला जाईल पुढील सामन्याचा, ते आपण पाहणार आहात. आमचे समवेत नक्कीच प्रमुख मान्यवर तसेच थँक्यू सो मच. अगदी तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समधून आणि कॉम्बॉक्समधून आवाज ज्यांचा ऐकला ते सुहेग कोळी सर यांच्या माध्यमातून तुम्ही आवाज ऐकलेला आहे. इथून पुढे आपण टॉस करूया. सी गटमधील फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला असेल पाली चॅलेंजर्स त्यांच्या विरुद्ध मांगर अशी मॅच आहे आणि त्या मॅच आपण करूया टॉस. कॉल कोण देणार, मांगर टीम की पाली टीम? मांगर टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन केला जातोय आदरणीय श्री जयेश दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करूया. कॉइन स्पिन छापा कॉल केलेला आहे, अर्थातच काटा आलेला आहे आणि हा टॉस जिंकला आहे पाली टीमने. पाली टीम सकाळच्या सत्रामध्ये टॉसचा निर्णय तुमच्या बाजूने लागलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग करणार आहात. अगदी सकाळच्या सत्रामध्ये जे कॅप्टन टॉस जिंकतात ते फिल्डिंग निवडतात, तुम्ही बॅटिंगच का निवडले? तसं काय नाही आहे, ॲक्च्युली आमची काही मुलं आहेत ती लेट आहेत, त्यामुळे काही खेळाडू ऑन द वे आहेत म्हणूनच तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघ एक चांगला संघ आहे. काय रणनीती असेल, किती धावांपर्यंत मजल मारू शकाल? आता खेळ आहे, त्या खेळामध्ये काय सांगता येत नाही आहे, बघू काय बेस्ट. थँक्यू सो मच. मांगर टीम खरं तर टॉस तुम्ही गमावलाय. टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? मी क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. फिल्डिंग निवडली असते आणि मनासारखं घडलंय, दुधामध्ये साखर देखील पडले. समोरची टीम एक चांगली संघ आहे, त्यांची सांगितले की ऑन द वे खेळाडू आहेत म्हणून आम्ही बॅटिंग निवडले. याचा फायदा तुम्हाला होईल का? हां, आम्ही पण तेच विचार केला की जर त्यांनी बॅटिंग घेतली तर आम्ही 30 धावापर्यंत त्यांना रोखायचा प्रयत्न करू. कारण आता क्लायमेट थंडीचं आहे, त्यामुळे धावा पण जास्त होत नाही आता. बॉल पण ट्रॅव्हल होत नाही. त्या हिशोबाने आम्ही हे केलं. अगदी बरोबर आहे. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर तुम्ही सदस्य आहेत आणि KSKचं क्रिकेट अतिशय पुढे चाललंय आणि त्याच्यामध्ये ही एक दमदार स्पर्धा आहे. काय सांगाल या आयोजनाबद्दल? आयोजन चांगलं आहे, एकदम मस्त आयोजन आहे आणि ग्राउंड पण चांगलं आहे. बघायला गेलं तर आता चांगलं. थँक्यू सो मच. आपण दोन्ही टीम्सला अगदी मकर संक्रांतीच्या गोड साऱ्या शुभेच्छा देऊया आणि तिळगुळ देऊन त्यांचा देखील ऑल द बेस्ट देऊया दोन्ही टीम्सला. आणि मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. टॉसमध्ये काय घडलं मित्रांनो? टॉस जिंकला आहे पाली चॅलेंजर्स या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय आणि बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलंय मांगर या टीमला. यानंतरची मॅच आपली आहे. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया जिथे मात्र एक मोठी मॅच रंगलेली आहे. एका बाजूला यजमान संघ तर त्याच्या बाजूला मेहमान संघ. अक्षरशः बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केलेली आहे दाबेकर या टीमने. आता खरोची टीम या धावांच्या चेसिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहे. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये जे ऐकूया सुहेग कोळी सर यांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. चालू या मैदानामध्ये जिथं आपण पाहिलात तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नक्कीच नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर मात्र आपण ही स्पर्धा अनुभवतोय, हा सामना अनुभवतोय. सलामीची जोडी रोशन पहिलं सांगितलं, पहिलं षटक रोशन. पहिला चेंडू नक्कीच बॅटची कडा उडाले गेले, नक्कीच डिक्लर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. नक्कीच हा चेंडू येतोय डिक्लर झोनमध्ये. पहिली धावसंख्या मात्र डिक्लरनं सुरू केली जाईल. धावसंख्येला मात्र सुरुवात होते. आपण पाहतोय टार्गेट 45 धावसंख्येचा टार्गेट. 45 धावसंख्येचा टार्गेट आपण पाहतोय 4 षटकामध्ये बनवायचे होते आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र एक सिंगल आले. स्ट्रायकेनकडे आपण पाहतोय विनय संदीप. विनायक आणि संदीप अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली असताना धावसंख्या मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती एक सिंगल अर्जित केली गेली, मिळाली एक सिंगल. आपण पाहतोय गोलंदाज रोशन दुसरा चेंडू फेकण्यासाठी. नक्कीच हा चेंडू उत्कृष्ट दर्जाचा, नक्कीच बॅटची कडा घेतली गेली असा पंचांचा इशारा आला आणि बॅट कटच्या सहाय्यानं मात्र ही एक सिंगल अजून ॲड केली जाईल.
टोटल धावसंख्या आपण पाहतोय 2 धावसंख्या धावपटलावरती. 45 धावांचा टार्गेट असताना नक्कीच सिंगल डबलवरती पहिल्या षटकामध्ये ध्यान दिलं जाते, लक्ष केंद्रित केलं जाते ते सिंगल डबलवरती आपण पाहतोय. आणि नक्कीच या सिंगल डबलच्या सहाय्याने धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जाईल. ते आपण पाहतोय फलंदाजी करत असणाऱ्या खरोशी संघाला 45 धावांचं आव्हान आहे. आतापर्यंत पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये जर पाहिली तर कामगिरी करत असताना 2 धावा धावफलकावरती. शफल ओव्हर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडू आलाय, डॉट चेंडू आलाय. आपण पाहतोय डॉट चेंडूच्या सहाय्याने नक्कीच धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 2, पण नक्कीच चांगलं षटक हाताळत असताना पाहतोय गोलंदाज रोशन. अतिशय चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये, पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल, त्यानंतर मात्र नक्कीच निर्धाव चेंडू फेकला गेलाय. तो गोलंदाज रोशनच्या माध्यमातून 22 लाईव्ह टेनिस लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. अतिशय चांगली क्लिअरिटी क्वालिटी देण्याचा प्रयत्न, हा चेंडू नक्कीच पंचांचा इशारा, इट्स अ बीमर ओव्हर हाईटचा चेंडू. 1+1 ही धावसंख्या मिळेल. 2 धावसंख्या धावपटलावरती ॲड केल्या जातील अव्हांतरच्या स्वरूपानं. तद्वार आपण धावसंख्या पाहतोय 4 धावसंख्या धावपटलावरती. 2 अव्हांतरच्या स्वरूपामध्ये आलेल्या या धावसंख्या नक्कीच स्कोर कार्ड खालता ठेवला जाईल. या अव्हांतरच्या स्वरूपाने 4 धावसंख्या धावपटलावरती. टोटल आपण पाहतोय 4. 4 धावसंख्या धावपटलावरती नक्कीच नो चेंडू आला आहे. त्यानंतर मात्र कशा रीतीनं कामगिरी राहील या गोलंदाजाची ते मात्र पाहायचं आहे. वेदवान असा गोलंदाज, नक्कीच हा उचली घेणारा चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला परत एकदा डिक्लेअर झोनमध्ये. तद्वर मात्र ही एक सिंगल मिळेल आहे. सिंगलनं मात्र धावसंख्या पुढं सरकते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 5. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय पहिले 3 चेंडू उत्कृष्ट फेकले होते, तदनंतर बिमर आला, तदनंतर मात्र पाहिलं तर ही एक सिंगल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 5. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिलं षटक मार्गस्थ असताना. 20 चेंडू जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या खरोशी संघाला. 40 धावसंख्येची गरज अजूनही जिंकण्यासाठी. 20 चेंडूंमध्ये बनवायच्या 40. हा चेंडू नक्कीच मोठा फटका जरूर खेळण्याच्या नादामध्ये झेल उडाला गेला. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला जाईल झेल, इथून मात्र संपेल नक्कीच विनायक या फलंदाजाचा खेळ. पहिला हादरा, पहिली विकेट डाऊन होते ती खरोशी संघाची. विनायक बॅक टू द डग आउट. अतिशय चांगला झेल आपण पाहतोय. नक्कीच हा चेंडू फेकला गेला, तदनंतर बॅटची वरची कडा घेतली गेली, तदनंतर मात्र क्षेत्ररक्षकांना अखेरच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर हलू दिली नाही आहे आणि मात्र एक उत्कृष्ट दर्जाचा झेल टिपला गेला आणि मात्र फलंदाजाला बाद करण्यात यश आलं. ते गोलंदाज आपण पाहतोय रोशनला. 19 चेंडू आता जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज. या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. आपण पाहतोय पूर्वार्धामध्ये नक्कीच उत्तरार्धामध्ये ही चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज. उत्तरार्ध सुरू आहे या स्पर्धेतील या सामन्याचा. खरोशी विपक्ष दाभेकर अशी ही लढत नक्कीच चांगली लढत होत असताना आपण पाहायला मिळते. पर्व 4था आहे या आयोजनाचा. आपण पाहतोय श्री भैरी नवलाई चषक 2025 हे पर्व 4थं आहे आणि 4थ्या पर्वामध्ये या नेरूलच्या मैदानामध्ये आपण पाहतोय अतिशय चांगली ही स्पर्धा रंगवली जाते. विनायक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले तर रुपेश. हा चेंडू परत एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा झेल उडाली गेली. झेल काही क्षेत्ररक्षक, इथून मात्र काय घडलं गेलंय, झेल सुटलाय तो फलंदाज रुपेशचा. त्यावरती मात्र एक सिंगल धाव मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल. टोटल आपण पाहतोय 6 धावसंख्या धावपटलावरती. एका गड्याच्या मुंबईमध्ये एका षटकाच्या समाप्तीअखेर 6 धावसंख्या आल्यात. आता जिंकण्यासाठी गरज असेल 18 चेंडू 39 धावसंख्येची. प्रयत्नांची पराकाष्ठा, पण फलंदाजांची सफल होईल की प्रयत्नांची पराकाष्ठा, मात्र इथं नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज आतापर्यंत यशस्वी राहिलाय रोशन. तदनंतर मात्र कोणता गोलंदाज आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी, संघनायक कोणाच्या खांद्यावरती जिम्मेदारी देईल ते मात्र पाहणं अवघड ठरणार आहे. मात्र आपण पाहतोय 18 चेंडू 39 ची गरज. 18 मध्ये बनवायचे 39. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 6, म्हणजे एकाच यशस्वी षटकाची मात्र नक्कीच सांगता झाली आहे. प्रमोद वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रमोद आलाय. आपण पाहतोय 18 चेंडू 39 ची गरज.
पंच बोलतात आमच्याकडे पहिला चेंडू अवांतर आलाय. वाईटचा इशारा आलाय. वाईडनं मात्र धावसंख्या पुढं सरकते. 1 पुढं सरकते. अवांतर धावसंख्येनं पुढं सरकते. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहतोय आपण 7. अतिशय चांगलं हे आयोजनामध्ये ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. खरोशी विपक्ष दाबेदाबेकर. इथून मात्र बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय डिक्लेअर झोनमध्ये. परत एकदा एक सिंगल ॲड केली जाईल. टोटल आपण पाहतोय 9 या 8 या धावसंख्येवरती, माफ करा, 8 या धावसंख्येवरती गेलाय. 17 चेंडू आता मात्र बनवायच्यात 37. 45 धावसंख्येचा टार्गेट कुठेतरी अंगलटी येताना पाहायला मिळेल का, की सहजरित्या पार करेल ते मात्र पाहणं आहे. 17 मध्ये बनवायच्या 37. हा मात्र नक्कीच परत एकदा शफलवरून खेळण्याचा प्रयत्न. वारंवार डिक्लेअर झोनमध्ये हे फटके खेळले जातात. आपण पाहतोय या ग्राउंडला फाईन लेग ची सीमारेषा नाही आहे. त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर नक्की तिथं डिक्लेअर झोन आहे, तिथं एकच धाव मिळेल आणि तिथून मात्र नक्कीच 1 धाव मिळते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 9. जर ही गरज असेल 16 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची. 16 मध्ये बनवायच्या 36. गोलंदाज आपण पाहतोय प्रमोद. 6 चेंडू नक्कीच चांगला चेंडू आहे. तितका चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु अखेरच्या क्षणाला मात्र डिक्लेअर झोनमध्ये. मी म्हटलंच होतं मागच्या चेंडूवरती की इथं फाईन लेगची सीमारेषा नाही आहे. कितीही चांगला फटका तिथं आला तरी त्यानंतर मात्र डिक्लेअर झोनमध्ये गेल्यानंतर एकच धाव मिळणार आहे. 1 धाव मात्र मिळते. एका धावने संघ पुढे सरकते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 10. आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 15 चेंडू 35 धावसंख्येची. इथून मात्र मोठ्या फटक्याची आशा अपेक्षा असतील या फलंदाजांकडून. खरोशी संघाला बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला. पॉईंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. परत एकदा डिक्लेअर झोनमध्ये. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तरी 4थी डिक्लेअर धाव आली आहे. 16 धावसंख्या धावपटलावरती. अतिशय चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये ही लढत तितकीच चांगली होत असताना गरज असणाऱ्या जिंकण्यासाठी 14 चेंडू 34 धावसंख्येची. 11 धावसंख्या धावपटलावरती. 14 चेंडू 34ची गरज. इथून माझा फटका चांगला सजवला गेला मिड ऑर्डर मध्ये. डीपचा क्षेत्ररक्षक आला आहे. चेंडू उचलेल फेकेल तद्वर मात्र 1 सिंगल ॲड केली जाईल. टोटल धावसंख्या मात्र याच्या सहाय्यानं 12 धावसंख्या धावपटलावरती लगावल्या जातात. अतिशय चांगली ही स्पर्धा आणि चांगलं नियोजन आयोजन प्रमुख मान्यवरांच्या मात्र उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा नक्कीच आनंद लुटला जातोय. नेरूलच्या या मैदानावरती परत एकदा नक्कीच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथून मात्र स्वतः गोलंदाज आलाय झेलच्या खाली आणि टिपला जातोय झेल. इथून मात्र नक्कीच फलंदाज आउट होतील. रुपेश मात्र नक्कीच आपण पाहतोय बाद होऊन मुच्या आश्रयाला जात असताना. आतापर्यंत नक्कीच 2 षटकांचा खेळ संपलाय. टोटल आपण पाहतोय 12. आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये बनवायच्या 33. 12 बॉलमध्ये बनवायच्या 33. नवीन नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय गौरव आपल्या समोर येईल आणि आमच्या समेत आज जोडले गेले तुषारजी जांभळे समालोचक आपण पाहतोय, ज्यांना आपण आताच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहिलं. पहिला चेंडू. इथून मात्र नक्कीच पंचांचा इशारा आलाय. 9 चेंडूचा इशारा आलाय. पहिला चेंडू अवांतर आलाय. आपण पाहिलं तर पूर्वार्धामध्ये 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू 9 बॉल आला होता. त्यानंतर या चेंडूवरती नक्कीच 9 बॉल आलाय. 3रं षटक आपण बघा. 3रं षटक हाताळत असताना मात्र पूर्वार्धामध्येही दमछाक झाली. त्यानंतर उत्तरार्धामध्येही दमछाक झाली. खऱ्या अर्थानं गोलंदाज प्रमोदला आपण पाहतोय. गौरव नक्कीच फ्री हिट होती. हे नक्कीच आपण कित्येकदा पाहतो क्रिकेटमध्ये. क्षेत्ररक्षकाचं कधी कधी लक्ष नसतं, गोलंदाजाचंही लक्ष नसतं. तदनंतर मात्र उत्कृष्ट झेल टिपला होता फ्री हिटवरती आपण पाहिलात. परंतु या चेंडूवरती धावसंख्या मिळेल 2. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 15 रन स्कोर कार्डवरती. 11 चेंडू आता गरज असणारे जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची. 11 मध्ये बनवायचे 30. कोणता संघ मात्र या सामन्यामध्ये बाजी मारेल ते पात्र पाहायला मिळेल. इथून मात्र नक्कीच बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गोलंदाजानं ओळखलं, हेरलं फलंदाजाला. त्यानंतर मात्र नक्कीच गुडलेन स्पॉटवरून स्लोवर 1 व्हेरिएशन पाहायला मिळाला. इनस्विंगचा हा चेंडू, आतमध्ये येणारा चेंडू मात्र शरीरापासून दूर ठेवला गेला. डॉट चेंडूचे सांगता आले. टोटल आपण पाहतोय धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 15 धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खरोशी संघ जिंकण्यासाठी 10 चेंडूंमध्ये 30 बनवायचे आहेत.
जितके चेंडू निर्धाव खेळाल जितके चेंडूवरती नक्कीच मोठे फटके येणार नाही तेवढं मात्र दडपण वाढेल खरोशी संघावरती. इथून मात्र एक धाव पण पूर्ण केली दुहेरीचा प्रयत्न परंतु नकार दिला गेलाय. एक धाव मिळेल एका धावने संघ पुढे सरकेल 16 धावसंख्या. इथून मात्र नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 9 चेंडू पहिलाच फेकल्यानंतर मात्र नक्कीच चांगली कामगिरी राहिले. 16 धावसंख्या धावपटलावरती. इथून मात्र गरज असणारी धावसंख्येची 9 बॉलमध्ये बनवायच्यात 29 रन्स. 29 धावसंख्येची गरज 9 चेंडूंमध्ये आपण पाहतोय 29 बनवायचे आहेत. कोणता फलंदाज तारणार ठरेल परंतु इथून मात्र आपण पाहिले स्लोवर 1 बॅटची कडा घेतली गेली आणि स्वतः फलंदाज मात्र पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर याला खेळाडू वृत्ती म्हणतात. ही खेळाडू वृत्ती मात्र दाखवत असताना आपण पाहतोय फलंदाज उमेश आपण पाहतोय कोणतीही धावसंख्या जमवू शकला नाहीये. तदनंतर मात्र नक्कीच उमेश तंबूच्या आश्रयाला जात असताना उमेश मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. आपण पाहिलं तर नक्कीच चांगली कामगिरी राहिली. गौरव या गोलंदाजाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 16. संदीप आपण पाहतोय ज्यानं मैदानावरती आहे 11 चेंडूंचा सामना केला. 10 धावसंख्या आतापर्यंत जमवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. म्हणजे मुलाचं सहकार्य ठरलंय. भव्य दिव्य असं योगदान. गरज आहे जिंकण्यासाठी 9 चेंडू 29ची. 8 चेंडू 29. 8 चेंडू 29ची गरज. गौरव या गोलंदाजाला आपण पाहतोय 1 विकेट जरूर त्यानं मिळवली. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू आव्हान तर राहिल्यानंतर मात्र नक्कीच कमबॅक करण्याचं काम ज्याच्या माध्यमातून राहिले तो गौरव हा गोलंदाज आपण पाहतोय. दाबेकर संघाचा महत्वाचा गोलंदाज. अंतिम टप्प्यामध्ये इथून मात्र झेलची संधी. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल टिपला जातोय आणि परत एकदा फलंदाज मात्र बाद होईल. संदीप मात्र बाद झालेत. अतिशय चांगला झेल मात्र एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटकाही तितकाच चांगला होता परंतु नक्कीच गोलंदाजानं क्षेत्ररक्षण मात्र आपल्या गोलंदाजीनुसार सजवलंय आणि मात्र हा एक उत्कृष्ट दर्जाचा झेल आपण पाहिलात. झेल टिपला गेला. झेल बाद मात्र झालाय तो संदीप तंबूच्या आश्रयाला गेलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सतीश इन ॲट नंबर 6 पाहतोय. लगातार 2 विकेट. पहिली नक्कीच या आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक साधली जाईल का मात्र ते पाहायचं आहे. आणि इथून मात्र नक्कीच पंचांना इशारा दिलाय. लेग बिफोर विकेट पकडला गेलाय आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक नक्कीच नोंदवली जाईल. आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक नोंदवली जाते. सलगचे 3 विकेट मिळवण्याचा फक्त भीम पराक्रम तो गाजवलाय तो या गोलंदाजांना आपण पाहतोय. गोलंदाज गौरवच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साधली जाते. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिलीत या षटकामध्ये आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या जर गोलंदाजी आवडले असेल तर या गोलंदाजासाठी. गौरवनं मात्र हे निर्णायक षटक हाताळले आता मात्र आपण पाहतोय आणि नक्कीच पारितोषिक आलंय या संघाचे दाबेकर संघाचे जे कोच आहेत त्यांच्याकडून नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. एकदा जोरदार टाळ्या होत्या जरी गोलंदाजी आवडली असेल तर. नक्कीच चांगली गोलंदाजी या स्पर्धेतील आणि आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक ज्याच्या माध्यमातून साधली गेली त्या गौरव या गोलंदाजाकडे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. याही षटकातील सुरुवात मात्र विकेटनं झाले. सलगचे 4 विकेट झालेत. गोलंदाज नवीन आहे साईनाथ. या साईनाथनं मात्र पहिल्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय तो फलंदाज संदीप. स्ट्राईक एनकडे मात्र नवीन फलंदाज आलाय दीपक उमेश. अशी ही जोडी आता मैदानामध्ये आहे. आपण पाहतोय मलिंगा स्टाईलनं गोलंदाजी केली जाते. इथून मात्र नक्कीच पंच वळतील आमच्याकडं. वाईड +1 म्हणजे अशा 2 धावसंख्या येतील. टोटल धावसंख्या आपण पाहतो या 2 धावेच्या सहाय्यानं 18 धावसंख्या. धावपटलावरती आपण पाहतोय. आता मात्र नक्कीच बॅकफुटवर येताना दिसतोय संघ खरोशी. परंतु इथून मात्र प्रयत्न शर्तीचे करावे लागेल. मोठे फटक्यांची आतिषबाजी जर केली तर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो परंतु नाही आहे. गोलंदाज मात्र कोणतेही मोठे खेळण्याची मुभा देत नाहीत.
धावसंख्या फक्त एक मिळेल. सिंगल डबलनं मात्र काही बिघडणार नाही आहे. ते दाबेकर संघाचं मात्र नक्कीच जेवढ्या सिंगल्स किंवा जेवढे डॉट चेंडू येतील तेवढं दडपण मात्र. आणि बॅकफुटवर जाताना पाहाल आपण खरोशी संघ, या खरोशी संघाला मात्र आता नक्कीच आपण पाहतोय 4 चेंडूंमध्ये बनवायचे 27. हा चेंडू पहा, स्लोअरवरून चेंडू बरेचसे फेकले गेलेत या सामन्यामध्ये. आणि या सामन्यामध्ये स्लोअरवरून चेंडूवरती कोणतंही प्रतिउत्तर नाही आहे फलंदाजांकडे. 3 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज आहे 27 धावसंख्येची. म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर विजयश्रीवर नोंद दाखवली दाबेकर संघानं दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. आणि या सामन्यामधील नक्कीच 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 27 धावसंख्या गरजेची आहे. या चेंडूवरती मात्र नक्कीच देर आहे दुरुस्त आहे. हा मात्र नक्कीच विजयातील अंतर कमी करणारा षटकार जरूर आलाय. या षटकाराने नक्कीच थोडंसं मनोबल वाढवलं जाईल फलंदाजांचं. परंतु काय घडेल काय बिघडेल अजूनही या 2 चेंडूंवरती ते पाहायचं आहे. समीकरण जरूर अवघड आहे, परंतु नक्कीच एखादी गोलंदाजी चुकी मात्र या संघाकडून नक्कीच घडू शकेल का मात्र पाहायचं आहे. हा चेंडू परत एकदा लोअर फुल टॉस. फटकेबाजी मात्र चांगले झाले, परंतु खूप उशीर झालाय. मी तर म्हणेन नक्कीच खरोशीच्या या फलंदाजाला. फटकेबाजी अतिशय चांगली झाली. या फटक्यांची नितांत गरज होती तिसऱ्या षटकामध्ये. जिथे विकेट हॅट्रिक साधली गेली गौरव या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलीत. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. इथून मात्र परत एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोनमध्ये आणि इथून मात्र विजयश्री गाठली गेली आहे. पहिला विजय नोंदवतोय आजच्या दिवसामधील तो दाबेकर संघाचा. हार्दिक अभिनंदन. आणि खरोशी संघालाही पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. आपण पाहतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच सांगायची गरज